11वी सायन्सला ॲडमिशन घेत आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 11वी सायन्सला ॲडमिशन घेतल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की आपण करिअरच्या योग्य मार्गावर आहोत, पण त्याच टप्प्यावर अशा काही चुका होत आहेत ज्याचा परिणाम तुमच्या करिअरवर होतो आणि या 5 चुका तर तुमचं 12वीचं आणि पुढील करिअरचं खूप नुकसान करू शकतात. चूक नंबर 1, 10वीच्या मार्क्सचं ओव्हर कॉन्फिडन्स. 10वीला कसंही आपण 90+ मार्क्स मिळवले आहेत, तर असंच आपण 11वी सायन्सला सुद्धा मार्क्स मिळवू असा अजिबात गैरसमज करून घेऊ नका. 11वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा बायो याची खोली पूर्णपणे वेगळी आहे. याची तुलना तुम्ही 10वीशी करू शकत नाही आहे. इथे फक्त हुशारी नाही तर सातत्य आणि मेहनतसुद्धा लागते. चूक नंबर 2, 11वीला महत्त्व न देणे. अनेक विद्यार्थी म्हणतात 11वी जाऊ देत, 12वीला आपण अभ्यास करूयात. पण 12वीचा अर्ध्यापेक्षा जास्त सिलेबस हा 11वीच्या बेसवर अवलंबून असतो. जर 11वी कमकुवत असेल तर 12वीला संघर्ष हे अटळच आहे. 12वीला पासिंगसाठी सुद्धा स्ट्रगल करावं लागेल जर तुम्ही 11वीला दुर्लक्ष केलं तर. चूक नंबर 3, मॅथ्स आणि फिजिक्सची भीती. सुरुवातीला अवघड वाटतं पण काही चॅप्टर सोडून देणं ही खूप मोठी चूक आहे. एक चॅप्टर न समजल्याने पुढचे 5 चॅप्टर कठीण जाणार आहेत. सायन्समध्ये समस्या टाळून नाही तर ते सोडून पुढे जावं लागतं. चूक नंबर 4, मोबाईलला अभ्यासापेक्षा जास्त वेळ देणे. फक्त 10 मिनिटासाठी मोबाईल हातात घेतलेला असतो, पण कळत न कळत 2 ते 3 तास रील बघण्यामध्येच वेळ जातो. वेळेची ही गळती लगेच दिसत नाही आहे, पण निकालाच्या दिवशी नक्कीच दिसते. त्यासाठी मोबाईलचा वापर कमी करणं खूप गरजेचं आहे. चूक नंबर 5, ध्येय स्पष्ट नसणे. जेई द्यायचं आहे का नीट द्यायचं आहे का CETचं प्रिपरेशन करायचं आहे का NDAचं प्रिपरेशन करायचं आहे हे ठरवलंच नाही आहे. ध्येयच ठरलेलं नसेल तर मेहनत कोणत्या दिशेने करणार? तर तुम्हाला आधी तुमचं ध्येय ठरवावं लागेल की नेमकं पुढे करायचं आहे काय, कशात करिअर करायचं. 11वी सायन्स ही एक इयत्ता नाही आहे, तर ती तुमच्या स्वप्नातील एखादं कॉलेज, तुमचं करिअर आणि तुमच्या भविष्याचा पाया आहे. आज केलेली छोटीशी चूक त्याची उद्या खूप मोठी किंमत मोजावी लागेल. म्हणून वेळेवर जागे व्हा, आत्तापासूनच नियमित अभ्यास करा आणि स्वतःच्या भविष्यासाठी आजच कामाला लागा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा आणि या पेजला फॉलो करायला विसरू नका.